मला वाटतं सुरुवात जी करायची ना गप्पांना, ती प्रात्यक्षिकामधूनच करायची आपल्याला. काय घेऊन आलायस तू आज हे? मी शिक्षकांच्या कार्यशाळा घेतो. बरं. हा प्रयोग शिक्षकांना दाखवतो. बरं. शिक्षक असं मुलांना शिकवतात की जड वस्तू पाण्यात बुडते असं शिकवतात. बरं. पण असं नसतं. असं नसतं. असं नाही. नाही मग जहाज बुडाला असतं ना. हा. जड आहे तर असं नाही ना. पण ते असं शिकवतात. तुम्हाला काय वाटतं लिंबू पाण्यात टाकत तर बुडेल की तरंगेल? सांगा ना. म्हणजे तरंगेल. तरंगेल म्हणताय. हुशार लोक जगात सगळीकडेच आहेत. हा. प्रश्नच नाही. आता आपण हे कसं तरंगतं बघूया. पण ते तरंगत तरंगत बुडलं. हा. मग आता आपण याला या पाण्यात टाकून बघूया. बरं. मला काय असं वाटतं ग्लास जर डावीकडे असेल ना तर लिंबू बुडतं. अच्छा. उजवीकडे असेल तर तरंगतं. असं आहे. म्हणून तर लिंबू वापरलंय ना. अच्छा. ते जादू बिदू करायला वापरतात ना. आणि ते 3 धारी असतं तर आणखीन प्रॉब्लेम झाला असं. हे अजून धारी बिरी नाहीये. त्या पाण्यात काहीतरी गडबड आहे. नाही असं जेव्हा शिक्षक सांगतात मला तर मी म्हणतो की हरकत नाही. तुम्ही का कागदावरती सही करा. वरचा मॅटर मी लिहीन. तुम्ही पाणी पिऊन बघा. मग वरती काय लिहायचं बघू. जास्तीत जास्त ज्या हॉलला आम्ही तुमचं नाव देऊ शकू. आणखीन काय करू शकतो. पण बघा तरी प्राथमिक शिक्षणासाठी कुर्बानी केलं असं एकतरी शिक्षक मला भेटू दे कोणतरी. म्हणजे काहीतरी गडबड आहे. म्हणजे लिंबू तपासा पाणी तपासा शेवटी माझा MRI काढा होतं. असं कसं काय होतं. तर आपण ऍक्च्युली काय केलं हे साधं पाणी आहे. साध्या पाण्यामध्ये लिंबू जड आहे म्हणून बुडालं. बरोबर. याच्यात मी 1 चमचा मीठ घातलं. म्हणजे पाण्याची घनता शब्द न वापरता पाण्याचं वजन वाढवलं लिंबापेक्षा. म्हणजे जड वस्तू बुडत नाही. ती ज्याच्यामध्ये बुडणार त्याच्यापेक्षा जड असेल तर बुडते नाहीतर तरंगते. भाषा बदलायला पाहिजे. वा. मला गणितावरून सांगतो एक गोष्ट. एका मी शाळेत गेलो होतो. मी युनिसेफ मध्ये होतो एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून. आणि जवळच्या महाराष्ट्रातला कुठला तालुका किंवा जिल्हा नाही की जिकडे मी गेलो नाही. मी गणित भाषा आणि विज्ञानाचे 100 खेळ तयार केलेत जे 0 खर्चाचे आहेत. हे जसे प्रयोग आहेत तसे 66 प्रयोग तयार केले जे गंमत शाळा पुस्तकामध्ये आहेत 0 खर्चाचे. तर वर्गात गेलो होतो त्यांनी वर्गात फळ्यावरती लिहिलं होतं 5 आणि पुढे अशा 5 रेषा काढल्या होत्या. 5 लिहून वजा 3 खाली 3 रेषा काढल्या होत्या. मग तसंच 5 अधिक असं केलं होतं. तर ते मुलं काय करायची ते अंक नाही मोजायचे रेषाच मोजायचे. अधिक मध्ये 5 रेषा अधिक 3 रेषा 8 झाले. आता 5 वजा 3 मग 3 रेषा पुसून टाकल्या. मग 5 वजा 3 5च रेषाच ना. शिक्षकांनी ते शिकवलंच नाही. नेमकं काय वजा करायचं हेच नाही शिकवलं. म्हणजे ते 3 केलेच ना वजा. 3 रेषा काढूनच टाकल्या तरी 5 उरल्या. मुलांनी 5 केल्या. शिक्षक पण म्हणजे आता काय करायचं आम्ही. मी म्हटलं मग त्यांनी मला काय विचारलं की अधिक आणि वजा याचा अर्थ काय अशी चिन्ह का निघाली. बरं. फारच पुढचा प्रश्न. पण ते सोपी आयडिया मला सुचली. आपण काय सांगत होतो आतापर्यंत की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. तशी त्यांनी केली 5 मधून 3. मी म्हटलं भाषा बदला. लहान संख्या मोठ्या संख्येतच आहे. ती वेगळी नाहीये. ती काढा. खाली 3 करण्याची गरज नाही. 3 त्याच्यातच आहेत. मग मी त्यांना एक नवीन शोध सांगितला. बेरीज करतो म्हणजे इथे 5 आणि इथे 3 हे 2 एकत्र आले म्हणून हे अधिक. आणि ह्याच्यातच 5 आहेत आणि ह्याच्यातच 3 आहेत. यातूनच 3 काढायचे आहेत म्हणून हे वजा. म्हणजे गणित सोपं करता येईल का. कन्सेप्ट सोपी करता येईल का. त्या मुलाची नेमकी अडचण काय आणि तिथपर्यंत मी पोहोचू शकतो का. किंबहुना तो मुलगा शिकत नाही म्हणून मी शिक्षक म्हणून अस्वस्थ आहे का आणि मी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो का. असं झालं तर ते मूल शिकेल. मला एक गोष्ट सांग की तू या शिक्षण क्षेत्राकडे शैक्षणिक क्षेत्राकडे कसा वळलास. आनंदाने शाळेत गेल्याचं आणि सुखा समाधानाने घरी आल्याचं माझ्या आयुष्यात एक पण दिवस नाही. म्हणजे नाही. मी शाळेत बेमुदत मार खाल्लाच आहे. थोडा शिल्लक राहिला तर बाकीची जबाबदारी माझे आई वडील सांभाळायचे. त्याच्यामुळे शाळेच्या काळातला माझ्या सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे शाळेतून घरी येण्याची वेळ.
आणि त्या काळात मी रोज 300 रुपयाची खरेदी करायचो. हा 300. बरं आमच्या इथे राज फॅब्रिक दुकान होतं. बरं तिथे उभारायचं शोकेस समोर. टी शर्ट 150 रुपये घेतला मनातल्या मनात. हा मग पणशीकर स्वीट्स, काजू कतली पाव किलो खाल्ली. घरी जाऊन बोलणी खायचीच आहेत ना, आता काजू कतली खायला काय झालं. असं 300 रुपये पूर्ण झालं कीच मी घरी जायचो. आई मला म्हणतो तू यायला उशीर का होतो. मी म्हटलं नाही ते तर नाही सांगू शकत, त्यामुळे तू मारू शकते असं होतं, पण ते सिक्रेट सांगितलं तर तोही आनंद निघून जाईल. हो. जो शाळेविषयी अनास्थाच माझ्या मनात होती. शाळेविषयी म्हणजे काय ते लहानपण देगा देवा वगैरे याचा माझा अजिबात विश्वास नाही, ते नाहीच. मग मी तोत्तोचान पुस्तक माझ्या दोन्ही मुलींना वाचून दाखवत होतो. आणि तेव्हा कसं होतं, ते डबल बेड वगैरे असला की आमच्याकडे प्रकार नव्हता. गाद्या घालणे काढणे, म्हणजे गाद्या घातल्या की बेडरूम, गाद्या गुंडाळल्या की हॉल वगैरे, असं ते मल्टीपर्पज आमचं सगळं होतं. तोत्तोचान वाचून संपल्यानंतर माझी धाकटी मुलगी एक खतरनाक वाक्य बोलली. हा ती म्हणाली की बाबा आपण शाळा काढू. शाळा म्हटलं आधी माझ्या अँटीना असे झाले. म्हटलं काढू काढू म्हणजे काय कपाट्यात ठेवली आहे काय, काढू काय शाळा प्लीज हा, तर तुम्ही आपण तोत्तोचान सारखी शाळा काढू. म्हणजे काहीतरी काय ते जपानला आहे ना ते. त्याच्यानंतर रविवार होता. रविवारी संध्याकाळी 2-3 माणसं आमच्याकडे आली आणि तशी येऊन बसली. घरात कोण गेलं असलं की माणसं येतात बघा आणि बसतात, बोलतच नाहीत. काय झालं, वाईट झालं का, असं लोकांना चहा पण देत नाहीत. पण ते चहा दिला तर आणखीन पुन्हा बोलतील किती वाईट झालं, त्याच्यामुळे त्यांना हात जोडून पाठवतात. तसे येऊन बसले. मला काय कळेल ना, मी घरातली माणसं मोजली तर ठीक आहे, हे आलेत कशाला. मी म्हटलं काय कशाबद्दल, एकदम डाफरलेच. कशाबद्दल म्हणजे तुम्ही शाळा काढताय ना. म्हटलं मी, कोणी सांगितलं, तुमच्या मुलीने निरोप दिला. म्हटलं काय, बाबाने घरी बोलवलंय म्हणून. आता पाहुण्यांच्या पुढे मुलांवर रागवता येत नाही ना, संस्काराचा भाग झाला. तर मी सईला म्हटलं की अगं तू सांगितलंस का. तुला हा मी नाही का तुला म्हटलं शाळा काढ. म्हटलं हा मग म्हणजे मैत्रिणीने सांगितलं बाबांना घरी पाठवा आमच्या. तर मी तर म्हटलं अहो मला हिशोब ते काय ठेवता येत नाहीत. विशेषत मी पैसे बिसे मोजायला लागतो, प्रत्येक वेळी ती नोटा वेगवेगळ्या संख्या येतात. तेव्हा काय जीपे नव्हतं ना. तर ते एक जण म्हणाल नाही मी ते करीन, आम्ही सीए आहे. म्हणजे मला काय फारसं समजत नाही, आपण करूच. विनाश कालेताळे माझी आई घरी होती, ती शिक्षिका होती. ती म्हणाली मी मदत करीन ना, करूया सुरू शाळा. पण माझी आई ते पालक आणि सई आणि सगळ्यांनी निर्णय घेतला की शाळा सुरू करा. बरं. मग आता मला करणं भागच होतं. मग आम्ही शनिवारची शाळा सुरू केली 2 तास. त्यात इतकी मजा यायला लागली, म्हणजे खरं तर मलाच मजा यायला लागली मुलांसोबत शिकताना. शिकवणं हा भाग नव्हताच, मुलं जाईच नात घरी. मग शनिवारी 2 तास आणि रविवारी 2 तास अशी आम्ही 8 वर्ष शाळा चालवली. गंमत शाळा. निर्णय वर्कशॉप आम्ही सुरू केले सुटीमध्ये. तर एक किस्सा गंमत शाळेचा सांगतो. पहिलीतल्या मुलांना रंग शिकवायचे होते. जनरली आता पण आपण मराठी माणसांना विचारलं की मग किती रंगाची नावं माहिती आहेत, तर ते सांगतात 7. तानापिही निपाजा. थोडा हुशार असेल तर ते म्हणतात 12. 12 रंगाची खडूची पेटी असते. 12च्या नंतर जय महाराष्ट्र, कुणालाच माहिती नाही. तर मग मी काय केलं की आमच्या शाळेची ट्रिप आहे ना, ही आमच्या डोंबिवलीतल्या ब्लाऊज पीसच्या दुकानात काढली. ब्लाऊज पीस मध्ये प्रत्येक रंगाचा खण वेगळा आहे ना. आणि तर सांगितलं की सगळे रंग दाखवा, म्हणजे रंगाला पोत आहे. म्हणजे आर्ट सिल्कचा फील वेगळा आहे, हकोबा पिंकचा वेगळा आहे, तंचुईचा वेगळा आहे, प्युअर सिल्कचा वेगळा आहे, 6733चा वेगळा आहे. आणि सर्व पालकांना गृहपाठ दिले. आम्ही गंमत शाळेमध्ये गृहपाठ वेगळ्या पद्धतीने केले. गृहपाठ म्हणजे घरी करायचा अभ्यास. म्हणजे मी असं सांगायचो की आईसाठी गृहपाठ लिहून द्या. मुलं म्हणजे सर आणखी द्या ना सर, वडिलांना द्या ना. तुम्ही बघा कोर्टामध्ये कुठला तरी कैदी स्वतःची शिक्षा लिहून घेतो का. न्यायाधीश म्हणतो का हा लिहून घे, 2 वर्ष खडी फोडायची आणि मेल्या काय कदांना खायचं नाही, तो कशा लिहून घेईल. त्याच्यामुळे मुलं गृहपाठ लिहून घेत नाहीत, कारण त्यांना शिक्षा वाटते. पण आई वडिलांची शिक्षा लिहून घ्या, आनंदाचीच गोष्ट. जनरली ब्लाऊज पीसच्या दुकानात गेल्यानंतर हे पालक काय करतात, म्हणजे बायका कुत्रा बांधतात तसं मुलाला काउंटरला बांधून ठेवतात. आणि त्या मुलाला म्हणतात अजिबात ओरडायचं नाही, हात लावायचं नाही, हे काका ओरडतील. ते कशाला ओरडणार आहे, पैसे देणार आहे आपण. मुलं उगत घाबरून त्याच्या उगत बसतात. हा हिरण्यकशिपू असेल की मूर्ख असेल असं कर.
आणि मग ती बाई तर दुकानातल्या माणसाला विश्वासात घेते, भाऊ याला कुठला मॅचिंग आहे. अरे महिलांना मुलांना विचारा ना, तो पण शिकेल. भावावर तर कशाला विश्वास टाका, ते मुलाला अक्कल आहे ना तुमच्या. इकडे गडबड होते. म्हणजे मला असं वाटतं की मुलं काय शिकत नाहीत, की आपण मुलांवर विश्वास टाकायला घाबरतो म्हणून मुलं शिकत नाहीत. साधी गोष्ट बघा, घरामध्ये इस्त्री असते, वडील इस्त्री करतात, आई इस्त्री करते. मुलगा इस्त्रीला हात लावायला गेला तर हात लावू नकोस, हात भाजेल. मुलगा म्हणतो आईचा वाजला नाही, वडिलांचा वाजला नाही, माझा कसा वाजेल, मी तर त्यांचाच बाय प्रॉडक्ट आहे. मग एका डोळ्याने आईकडे, एका डोळ्याने वडिलांकडे इस्त्रीला हात लावतो. मग बाबा खुश होता, कारण शापवाणी खरी झालेली आहे. बोललो नव्हतं गारवा भाजेल. थांब ना, मुला सांगा इथे वरती हात लाव, भाजत नाही. मी पण लावतो, आई पण लावते, तूही लाव. खाली हात लावत तर भाजेल. तुला हात लावायचा आहे? कुठला मुलगा म्हणेल हो बाबा मला हात लावून भाजून, कुठला म्हणेल कशाला. चांगलं बोला ना मुलांशी. मला भयंकर त्रास होतोय की पालक इतकं असं निगेटिव्ह आणि असं विचित्र बोलतात. पहिले म्हणजे वाकू नकोस, तू कुठे वाकू नको बघता खाली पडतो. अरे नीट उभा राहा, राहील ना. पण मला असं नेहमी वाटतं, ते पोलिओची बाटली असते बघा, 2 थेंब टाकले तर आयुष्यभर होत नाही, तसं मराठी माणसाकडे एक बाटली असते. मुलगा जन्माला आला की ते 2 थेंब टाकतात, आयुष्यभर निगेटिव्ह. मी बागेत गेलो तर बघा ना, फुलं तोडू नयेत, इथे बसू नये, तिकडे करू नये, इथे थुंकू नये, तिथे. मग काय करावे ते आम्ही नाही सांगू शकत. ते काय करू नये. मुख्याध्यापकांची पाटी असते, परवानगी घेतल्याशिवाय आत येऊ नये. मग काय करावे ते आम्ही सांगू. परवानगी घ्या आणि आत या. मी पॉझिटिव्ह लिहा ना. हे काय निगेटिव्हचं आकर्षण हेच मला कळत नाही. म्हणूनच बहुतेक शिक्षण आणि गंमत ह्या गोष्टी परस्पर विरोधीच आहेत असं आपल्याला हे पारंपरिक मॉडेल सांगतं. आणि तुम्ही अनुभवलं पण आहे अनेक वेळा. हा तुझा अनुभव पण आहे. तर ह्या ज्या 2 परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना तू एकत्र आणायचं ठरवलंस, पण त्यासाठी खूप कल्पना पाहिजेत ना, वेगवेगळे खेळ यायला पाहिजेत. मग तू शोधलेस कुठून हे सगळे? दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. एक मला असं वाटतं की जसं माझ्या शाळेतले खूप दारुण अनुभव आहेत किंवा क्रिएटिव्हिटीला शून्य वाव, असं माझ्या शाळेतल्या मुलांचं नाही व्हायला पाहिजे. त्यांना मज्जा आली पाहिजे आणि गंमत वाटली पाहिजे. म्हणजे एक किस्सा शाळेतला सांगतो. आमच्या शाळेतले शिक्षक असं म्हणाले की पृथ्वी 23.5 अंश झुकलेली आहे. आता मला एकदम छातीत कळ आली. ऍक्च्युली मला काय होतं नेहमी की पुढचा माणूस बोलल्यानंतर माझ्या डोक्यात पुढचे 4 विचार एकदम येतात, वेगळे वेगळे एकदम. एकदम माझ्या डोक्यात अरे बाबा 23.5, आता पुढची गणित सगळी 23.5 असली तर कठीणच आहेत. तर मी त्यांना असं म्हटलं हातवरती करून 25 करा ना. म्हणजे मला 25चा पाडा पाठ आहे ना, म्हणजे ते 23.5 काय ते विचित्र भडकले. पण ते सांगायला पाहिजे की बाबा नाही करतायत, संपलं असतं ना मुद्दा. ते म्हणाले अरे काय तू सांगा ना. मी आपलं गेलो, तरी पण मी धीर करून असं विचारलं. खरं तर असं त्यांना आवडलं नाही. मी म्हटलं की तुम्ही मोजली आहे का 23.5? आता याने म्हटलं पाहिजे की मी काय माझ्या आई वडिलांना पण नाही मोजले. पण अशी एक अफवा आहे, ह्या पुस्तकात माझी अंधश्रद्धा आहे की ती 23.5 आहे. मी मागे गेलो असतो ना. तर मला विचारतोस. आणि तरी मला एवढं बदललं. मी आणि पृथ्वी दोघे 23.5 अंशात असे जाऊन ही काय विज्ञान शिकवण्याची पद्धत आहे का? पण नाही बोलले. मग कसे मोजतात मला काही माहिती नाही, आपण शोधू. असं काही केलं तर कसा प्रश्न विचारणार. म्हणजे पहिलीच्या पुस्तकात एक धडा आहे, अजूनही आहे तो. आजीने आणली ताजी भाजी, आजीने आणली हिरवी भाजी, आजीने आणली टोमॅटो, आजीने आणले बटाटे. इतकी भाजी आणली आहे आजीने. तर मला असं वाटतं यांच्याकडे फ्रीज होता का? की एवढं खाणार कोण आजीकडे? आणि आजीला कसं कळलं की ती ताजी आहे? पहिली तर मी जो मार खाल्ला की नाही, म्हणजे माझी भाजी खायची पण इच्छा होईना नंतर. ते सांगा ना काय ते. हा धडा जेव्हा मी शिकवायला घेतला तेव्हा मी काय केलं की मेथीची ताजी जुडी आणि 4 दिवसापूर्वी आणून ठेवलेली शिळी जुडी हे दोन्ही आणून ठेवलं. आणि आता आपण शोधूया. मुलाने 22 फरक शोधले ताजी आणि शिळी मधले. वा. आणि सगळ्याच
सगळ्यात ताज्या गोष्टी चांगल्या नसतात ना. आपण बटाटे शिळे घेतो, कांदे शिळे घेतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट ताजीच आणली तर पुन्हा प्रॉब्लेमच होतील. आम्हाला ताजे बटाटे द्या, शिजणारच नाही. तर ते शिकवलं पाहिजे मुलांना. म्हणजे आम्ही पालकांना गृहपाठ दिला की तुम्ही टोमॅटो आणि ही भाजी आणायला जाता तेव्हा जनरली काय असं टोमॅटो असे लावून ठेवलेले असतात आणि ती बाई ते धरून ठेवते मुलाला, हात लावायचं नाही, पडतील, कळलं का, पैसे पडतात खाना वगैरे काहीतरी ते एक मूर्ख सदृश बोलतात. आणि मग ती बाई 100 टोमॅटो हा बघतो बघतो बघ. आता मुलाची हाईट एवढी, आईची हाईट एवढी, मुलगा खालचाच टोमॅटो काढतो दुडूम. बोलले नव्हते थांबा ना, तुम्ही हातात घेतले टोमॅटो त्याच्या हातात त्यांचा ह्याच्याशी थोडा वेळ खेळ, आपण मग ठेवून घेऊ, पैसे मिटला. मुलांशी कसं वागावं, बोलावं, इतकेच सगळी गडबड आहे. म्हणून मी पेरेंटिंग वरती जास्ती लक्ष द्यायला लागलो. बरं, पालकांना सांगितलं आणि शिकवलं पाहिजे. बघ, मुलं, पालक आणि शिक्षक अशा 3 गटांच्या बरोबर तू इतकी वर्ष काम करतोयस. त्यातल्या त्यात सोपे कोण आहेत? सोपे अर्थात मुलं आहेत. म्हणजे प्रश्नच नाही. ही 2 माणसंच मुलांवरती जाम भरडत आहेत. आणि प्रॉब्लेम काय होतो की आता मुलं अशक्त आहेत पण पालक सशक्त आहेत. आणि मुलं पालकांच्या घरात राहत आहेत. 30 वर्षांनी पालक अशक्त होणार आहेत आणि मुलं सशक्त होणार आहेत. तेव्हा मग पालक एक तर मुलाच्या बाल्कनीमध्ये किंवा वृद्धाश्रमात कसं घरात ठेवून गेल ना, असा त्रासदायक पालकाला मुलगा घरामध्ये. आता त्यांना मजा वाटते, हसतायत. 30 वर्षांनी बघूया कुठे आहेत ते. त्यामुळे आपण अधिकाधिक सहृदय होत जाणं, आपलं मन मोठं करत जाणं, ही गोष्ट आहे. तू मगासपासून आम्हाला ज्या गोष्टी सांगतोयस त्याच्यामध्ये खरं म्हणजे आशय गंभीर आहे की प्रश्न विचारायला उत्तेजन द्या. प्रत्यक्ष अनुभवावरती आधारित असं शिक्षण द्या. मुलाला शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्या. हे सगळे अतिशय गंभीर मुद्दे तू आम्हाला सांगतोयस, बरोबर? आता हे सगळं तू कसं डेव्हलप केलंस हा माझा प्रश्न आहे. कारण हे बघ, तू काही MA, BEd, MAd नाहीस, कॉलेजलाच गेलो नाही. तुझं शिक्षण किती झालंय आपल्या ह्याच्यावरचं सर्टिफिकेटवरचं? म्हणजे ते पुन्हा मुन्नाबाई सारखंच झालं. एक तर मी कॉलेजलाच गेलो नाही. बरं. SSC झालो आणि मग मी बॉम्बे पोर्टसमध्ये इलेक्ट्रिशियन तिकीट नंबर 11 होतो. तर माझ्या वडिलांना सारखं असं वाटायचं की मी शिकलं पाहिजे. तर जनरली सगळ्यात वडिलांना वाटतं आपल्या मुलांना शिकावं, पण मुलाला वाटतं की नाही हे वडिलांनी विचारलंच नाही ना. हा आणखीन एक प्रॉब्लेम. त्यामुळे ते मला जबरदस्ती त्यांनी मग शिक करून मी एकदा ते कसा बसा 12वीला बाहेरून बसलो. बरं. 12वीसाठी. पण ते कुठले विषय घ्यायचेच माहिती नाही. मग म्हटलं लहान लहान पानाचे पुस्तकं असणारे कुठले विषय आहेत. मग एक तत्वज्ञानाचं पुस्तक 70 पाने, म्हटलं ते पहिलं द्या. तत्व असे मी निवडले विषय, माहितीच नाही काय. तर परीक्षेला वर्गात गेल्यानंतर सगळी मुलं उभी झाली. गुड मॉर्निंग टीचर म्हटलं, नाही स्टुडंट ये साईड वे. दाढी बिडी वाढलेली होती एकदम आणि जी बिचारी लहान मुलं सगळे होती. बेसिक मला असं वाटतं की मला न शिकण्याचे फायदे झाले. म्हणजे युनिसेफला जेव्हा मी अगोदर मी युनिसेफचा रिसोर्स पर्सन म्हणून काम करत होतो. विजय चव्हाण असं म्हणाला की तुझा CV दे मला, CV. मला CV हा शब्द माहिती असला तर काळी मात्र संबंध नाही. म्हणजे हे काय प्रकरण, मी आणलं नाही आज. तुला CV म्हणजे करिक्युलम व्हिटे. म्हटलं पण म्हणजे काय ना, म्हणजे तुम्हाला तू काय ते BA MA झाला असशील ना, त्याचं काहीतरी असेल ना. म्हटलं नाही, तुला शिकलेलं नाहीस, मला अजिबात नाही. मग आम्ही तुला कसं घेऊ? म्हटलं माझा प्रश्न नाही. मी काय तुमच्याकडे तांदूळ येऊन सांगायला नाही आलो की मला तुम्ही जॉब द्या. तुम्ही माझ्याकडे आले ना, तर तुम्ही बघा काय करायचं. त्याचं माझं पोट स्वतः चांगलंच चाललंय. ते घाबरले. तुम्हाला की असं आत्तापर्यंत कधी झालंच नाही. ठीक आहे, जय महाराष्ट्र, आपण आपलं. पण त्यांनी दिल्लीच्या ऑफिसला कळवलं की असं असं आहे आणि आम्हाला तो मुलगा घ्यायचाच आहे आणि अमुक आहे, आम्ही घेऊ शकतो का? दिल्लीच्या ऑफिसने सांगितलं की या माणसाची खात्री असेल तर घ्या, नाही तर नको. तो शिकलाय की नाही त्याचा आमचा काही संबंध आहे. तर ताबडतोब फोन आला, उद्यापासून जॉईंट व्हा. म्हणजे मला तर असं वाटतं की, आणि तेव्हा माझ्यासोबत नंदकुमार होते, शिक्षणाचे सचिव. तेव्हा ते तिकडे APO म्हणून होते. त्यांच्याकडून पण मी खूप शिकलो.
हम्म. पण म्हणजे त्याने पहिलं तू- प्रिन्सिपल मला शिकवलं. हा. पहिला दिवस माझा यवतमाळला होता आणि मला कळलं तर शिक्षकांना भागाकार येत नाही, बेरीज येत नाही, 3 लाख 3 संख्या एकाही शिक्षकाला येत नाही, असे जाम सगळे गोंधळ. तर मी जाऊन त्यांना असं म्हटलं की असे असे प्रॉब्लेम आहेत. तर ते म्हणाले की शी राजीव, डोंट कम विथ प्रॉब्लेम, कम विथ सोल्यूशंस. यू आर हियर फॉर द सोल्यूशंस. इसके ऊपर क्या कर सकते हैं ना, ये मुझे बताओ. क्या है ये तो मैं भी जानता हूँ. तिथून माझा पूर्ण अप्रोचच बदलला हा. की ही समस्या सोडवायचीच कशी आणि ती मीच सोडवली पाहिजे. त्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि त्यातून हा मार्ग तुझा निघतच अभ्यास नाही. चालू झाला, हो जे शिक्षकांबरोबरचा, विद्यार्थ्यांबरोबरचा. हो. आणि कल्पना कशा सुचतात तुला? नाही, हा, गणिताची गंमत अशी आहे, म्हणजे मला असं वाटतं की एक नारळीकर किंवा आणखी कोणाचं घर सोडलं हम्म. तर वा, उद्या गणिताची परीक्षा, किती मज्जा, असं वाक्य कुठल्याही मराठी घरात उच्चारलेलं नाही. म्हणजे 65 सिरियल मध्ये पण नाही कुठेही गणिताची मज्जा का वा वा नाही. तर त्यालाही भीती आहे उच्चारताना. गणित म्हणजे डेंजर. का ती घरात डेड बॉडी पडलेली आहे आणि तुझं कर्म आहे, आता मर तुझ्या नशिबाने. तरी मुलं हुशार असतात. मुलं वडिलांना विचारतात 386 भागिले 19.3 किती होतात. वडील काय म्हणतात, वेळ का मला, फालतू का अभ्यास कर. मुलाला एवढं कळतं म्हणजे अभ्यासारखेच आहे ते, फार विचारायला. मग हे सोपं कसं करावं, भीती कशी काढावी गणिताची. तर मी प्रथम मध्ये होतो आणि माझ्यासोबत माधव चव्हाण, रुक्मिणी बॅनर्जी, उषा राणे काम करतो. माधव मला असं म्हणाला की आपण गणिताचे खेळ शोधूया. आणि तिथे आम्ही मग गणिताचे जवळजवळ 10 ते 15 खेळ शोधले. एक खेळ दाखवतो गमतीचा. मी जर एक टिचकी वाजवली तर 1 आणि एक टाई वाजवली तर 10, तर मग ही संख्या किती, तर 22. ओके. मी असं केलं तर 100, तर माझी बॉडी 100% आहे. हा. ही संख्या किती, तर 101. मी दशक दिलाच नाही. ओ. मग 345 मध्ये 3 ची किंमत किती, तर 2, 3. म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ओळखायला पण एकच खेळ. ओ. असे खेळ तयार करता येतील का की काय ज्याकरता पैसे खर्च करायला नकोत, शिकणं आहे तो दिमाग खर्च करो. आणि एकच खेळ पुन्हा पुन्हा वेगळ्या तऱ्हेने वापरता येईल का. बर. म्हणजे मग रोज मुलं नवीन नवीन पद्धतीने खेळतील. मग असे मी गणित, भाषा, विज्ञानाचे 100 खेळ शोधले नवीन, ते 0 कॉस्ट आहेत. हो, आता तू करून दाखवलंस. हो, अक्षरशः म्हणजे काही आपण हात फक्त वापरले हो. आणि जे शतम, दशम आणि एकम ते बरोबर त्याच्यामध्ये आणि बसलं. ते होत गेलं, म्हणजे मला सुचतच गेले. म्हणजे पुढच्या माणसांनी अडचण सांगितली की माझ्या डोक्यात खेळ तयारच व्हायचा. मग गोष्टी कशा आल्या? सई लहानपणी जेवायचीच नाही. म्हणजे तिला गोष्ट पाहिजे असे आणि ती पण कस्टमाइज हवी असायची. म्हणजे अशी गोष्ट पाहिजे ज्याच्यामध्ये एक मगर आहे, एक भिकारी आहे आणि एक पतंग आहे. आता हे भयंकर कॉम्बिनेशन काय ते. तर मग मी सांगतो की एक भिकारी असा पतंग उडवत होता आणि त्या पतंगावर एक मगरीचं चित्र होतं. ते म्हणजे आता मगर नको, आता कोल्हा. हो, पण ते एका कोल्ह्याने बघितलं असं करून. आणि ती मी जरा विचार करायचं थांबलो ना, तर ती चावायची नाही, ती माझी अरे काय, पण काहीतरी आठवू तर दे ना. मग मध्येच ती सांगायची, आता राजेश नावाचा मुलगा येऊ दे, तू कुठून ते समुद्रातून तू अचानक राजेश वरती आला, असं काहीतरी. आणि ते जेवण घास शेवटचा संपला की मी सांगतो आणि ते सगळे मेले. पुन्हा आता ते जिवंत होऊन आणखीन आपल्या डोक्याला. त्याच्यामुळे मला गोष्टी सवयच लागली वेगळंच विचार करण्याची. काहीच अंगावरती येऊ शकतं अशा तऱ्हेने. आणि दुसरं मला असं जाणवलं की मी बाल साहित्यात जवळजवळ 43 साहित्य प्रकार लिहिले. म्हणजे हा एक रेकॉर्डच आहे. तर साहित्य अकादमी याची दखल घेते या गोष्टीची. म्हणजे मला एक प्रकार हाताळला ना, तो मला कंटाळा येतो पुन्हा तेच लिहायला. मग मी वेगळा प्रकार हाताळतो. असं सतत नवीन 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 चालूच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी गणिताच्या गोष्टी लिहिल्या, भूगोलाच्या लिहिल्या, अशा वेगवेगळ्या. म्हणजे पिल्लू कथा लिहिल्या, विज्ञान कथा लिहिल्या. पिल्लू कथा म्हणजे काय? राजवंशाची एक सिरीज आहे पुस्तकांची. त्याच्यामध्ये आई आणि बाळ कन्सेप्ट वरती गोष्टी आहेत. बर. माझा मित्र आहे गिरीश सहस्त्रबुद्धे, चित्रकार. हो. तर एकदा आमच्या कधी भांडण झालं. तर मी तर असं विचारलं की तुला काढायला सगळ्यात कठीण चित्र कुठलं. चालत अशीच गोष्टी लिहितो मी. तर तो म्हणा, जगात कुणालाही चित्रकाराला कठीण चित्र आई आणि बाळ. अच्छा.
नको का? आई आणि बाळच्या गोष्टी लिहितो. पण अरुंधती देवस्थळेने असं विचारलं की प्राण्यांच्या आई बाळावरती जगात गोष्टी आहेत का? अरुंधती देवस्थळेंचा जागतिक बाल साहित्याचा अभ्यास आहे चांगला. तर मी त्याची कॉपी केली असं नको व्हायला. तर नाही कुणी लिहिलंय. मी म्हटलं डन. मग मी डुकरीन आणि डुकरू अशी गोष्टी लिहिल्या. मग तो डुकरू असतो, डुकरी अशी लोळत पडली ते चिखलामध्ये. डुकरू धावत येतो, जोरात पोटावरती मारतो. तर डुकरी म्हणते लागलं ना मला. तर डुकरी म्हणतो आई माझ्या पोटात दुखतंय. तर डुकरी म्हणते मी तुला म्हटलं होतं ना माणसांसारखं करायचं. ताजी ताजी घाण खायची, शिळी शिळी घाण नाही खायची. तू शिळी शिळी घाण खाल्लीच म्हणून पोटात दुखतंय. तर डुकरी म्हणतो आहे खाऊन खाऊन नाही, मार खाऊन पोट दुखतंय. कुणी मारलं? ते समोरच्या बंगल्यातले आहेत ना. मी काय केलं ना, मी काही केलेलं नव्हतं. मी पोटात जाऊन असं केलं तर पोटात काठीच मारली. तर डुकरी म्हणते कमाल आहे. शिकल्या सवरलेल्या माणसांना आम्ही सांगायचं की काय डुकराने की मुलांना मारू नका म्हणून. माणसांना एवढंही कळत नाही. आता माणसं डुकरांकडून शिकणार की काय? तर तो डुकरू म्हणतो की आई म्हणजे आपण माणसांपेक्षा ग्रेट आहोत का? म्हणजे प्रश्नच नाही. माणसं फक्त घरात राहतात, आपण अख्ख्या गावात राहतो. माणसांना किती खोड्या, हे नको ते नको, आज उपासच आहे परत तपासत आहे. आपण घाण सुद्धा खातो. चवीने खाणार तो डुक्कर होणार असं आपल्याला म्हणतात ते उगीच नाही. या भयंकर हिट झाल्या गोष्टी असं मुरू सगळ्याच दिल्या. म्हणजे आता पण आपण यांना विचार की घुबडाच्या पिल्ल्याला काय म्हणतात तर माहिती नाही. तर मग ती नावं मीच ठेवली. घुबडीण आणि घुबडू, नागिन आणि नागू, मांजीण आणि मांजरू अशी ती एक मोठी सिरीज आहे. मग माझ्या डोक्यात आलं की पिल्लू कथा का लिहू नये यांच्या पिल्लांच्या. ती पुस्तक आता 4 महिन्यामध्ये येतील. ते स्टोरी टेलवरती आहेत या गोष्टी. पण त्या पिल्लू कथेतलं एखादं सांग ना. एका गावामध्ये एक दास आणि दासी राहत होते आणि त्यांना 2 जुळ्या मुली होत्या, दासुली डुसुली. पण दासुली डुसुलींची तब्येतच सुधरेना काही केला. सारख्या गटाराच्या पाण्यात सोंड बुडवत राहायच्या. दास बाबा म्हणाले की ह्यांना आपण कुठे चिल्ड्रन स्पेशलिस्टला सारखं डास स्पेशलिस्टला दाखवूया का? अजिबात हे काय ती विटॅमिनची वगैरे गरज दिसते. ताई म्हणाले की नको नको, मोठे झाल्यानंतर जातील डॉक्टरकडे. आता आपण काय ती घरगुती गटारी उपाय करूया. मग ती आई म्हणाली की कम ऑन लेट्स हॅव फन, आज आपण बाहेर जेवायला जाऊया. मग ते गटारातून बाहेर येतात. तिकडे गोरा गोरा माणूस चाललेला असतो. आई म्हणते शूट, त्याच्या मानेवर बसा आणि रक्त प्या. तर दासुली म्हणते शी, ओळख नाही पाळख नाही अशा माणसाच्या मानेला आपण तोंड लावायचं? नो प्लीज, इट इज डिस्गस्टिंग. मी नाहीच जाणार. संस्कार काही आहेतच की नाही. आई म्हणते अगं ते संस्कार माणसांना आपल्याला नाही. आपण माणसांचा कुठेही तोंड लावू शकतो आणि रक्त पिऊ शकतो. हे आपले संस्कार आहेत. गो. आणि म्हणे त्याने माणसांनी आपलं काय केलं तर मला भीती वाटते माणसांची. मूर्ख आहेत का म्हणे. माणसं आपल्याला घाबरतात म्हणून आपल्याला मारण्यासाठी ते काय लिक्विड काढतात, वड्या काढतात, उदबत्त्या जाळतात. आपण काय करतो का? आपण मजेत रक्त पितो. आपली इम्युनिटी वाढते याच्यामुळे. आणि मग ती त्या माणसाच्या पाठीवर जाऊन रक्त पिते आणि म्हणते आई सो यम्मी, आजपासून जिकडे सोंड खुपशीन तिथून रक्त काढीन, डोंट वरी. अशा मी त्या अनेक प्राण्यांच्या दिल्या आहेत. आणखी तुला एक किस्सा सांगतो. एक गाढवली असते, म्हणजे गाढविणीची मुलगी गाढवली आणि तिचा बॉयफ्रेंड असतो डुकरू. ते दोघं जण उकिडाती भेटायचे. त्यातून त्यांचा हळूहळू एक अफेअर तयार होता त्या ठिकाणी. मग संध्याकाळ होते तर डुकरीण काकू म्हणतात गाढवीण काकूला, आता उशीर संध्याकाळ झाला, आम्हाला घरी गेलं पाहिजे, कारण सकाळी लवकर उठून आम्हाला उकिरडे फुंकायला जायचं असतं. कारण डुकरूच्या बाबांना खायबिटीसचा त्रास आहे. तर नंतर पोटभर नाश्ता मिळाला नाही तर मग दिवसभर तुडतुड करत बसतात ते. मग गाढवली म्हणते काकू उद्या अजिबात उशिरा उठू नका. आपल्या गावात ते जीवनमंगल कार्यालय आहे ना, तिथे आज लग्न होतं. त्यांची जेवणं उशिरा झालीत. त्यामुळे हॉलच्या मागच्या बाजूला बटाट्या वड्याचे तुकडे, जिलबीचे तुकडे आणि मसाला भाताचा लगदा असं लग्नाचं जेवण जेवा ना उद्या सकाळी. तर डुकरीण काकू म्हणतात किती ग तुझी मुलगी हुशार, आमच्यातली असती तर सून करून घेतली असती, पण आमच्यात इंटरकास्ट चालत नाही ना म्हणून प्रॉब्लेम आहे. हे करत असताना अन्नाची नासाडी हा एक भाग. दुसरा भाग की आपण ज्या प्राण्यांना वाईट म्हणतो
आपण त्या प्राण्यांकडे सुद्धा प्रतिष्ठेने पाहत नाही, तर त्या प्राण्यांच्या मधनं कॅरेक्टर्स तयार करणं असे खूप इंटरेस्टिंग भाग याच्यामध्ये आहेत. तू जेव्हा वैज्ञानिक प्रयोग करतो, जसं तू आम्हाला दाखवलंस, तसं तू ना कागद, कापड असं काय काय वापरून काय काय करतोस ना, हो. घड्या घालून आणि काय काय करतोस. एक छोटासा प्रयोग दाखवतो. हा सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला कागद फाडता येतो. ऍक्च्युली शिक्षकांच्या वर्कशॉपमध्ये सगळ्यात शेवटचा प्रयोग मी घेतो. तर म्हणतो की सगळ्यांना मी कागद देणार आहे. असा तुम्ही पण घरी जाऊन हा प्रयोग करून बघा. या प्रयोगाचे फायदे खूप आहेत. एक म्हणजे आपल्या घरी पाहुणे आले आणि समजा आपल्याकडच्या चहा पावडर, दूध, साखर काय संपलं असेल आणि पाहुण्यांना चहा द्यायचा असेल, तर त्यांना सांगायचं की असं फाडून 3 तुकडे करा, आम्ही चहा देऊ. ते आयुष्यभर फाडत बसले तरी चहा नाही मिळू शकत. म्हणजे आपण असं मी सांगतो शिक्षकांना, मग सगळ्यांकरता गुलाबजाम आणलेले आहेत आणि ते नको तर रसगुल्ले पण ठेवले आहेत. कागद फाडायचा, रसगुल्ला खायचा. कागद फाड किती खाऊ शकतो, जेवढे कागद फाडाल तेवढे. मग काय करायचं? येत नाही फाडता. फाडता येत नाही. म्हणजे नरेंद्र मोदी, ट्रम्प आणि जो बायडेन यांना येत नाही. आपण तर फारच सामान्य माणसं. ते अट अशी आहे की एका हातात एक तुकडा धरायचा, एका हातात दुसरा, ओढत जायचं. जर माझ्या एका हातात एक कागद, एका हातात एक कागद आणि हा जर खाली पडला तर तुम्हाला बक्षीस. बरं, तसं होत नाही. होतच नाही. म्हणजे तर का होत नाही ऍक्च्युली, तर ते त्याची 4 महत्वाची कारणं आहेत. एक तर कागदाची जाडी सारखी पाहिजे, ती नाही. 2 हा कट सारखा पाहिजे, तो नाही. तिसरं फोर्स, म्हणजे उजव्या हातात फोर्स जास्ती आहे, डाव्या हातामध्ये कमी आहे, त्याच्यामुळे असमान बल झाल्यामुळे होतं. आणि मुख्य कागद फाटतो कसा, तर जो वीक आहे, जो कमजोर आहे तो आधी फाटतो. त्याच्यामुळे तो अधिक कमजोर होतो आणि तोच फाटतो. पाहुण्यांना चहा द्यावा लागत नाही, ते कागद फाडतात. त्यानंतर झालेला कचरा उचलून त्या आतमध्ये टाका आणि निघा, आता खूप वेळ झालेला आहे. मला एक गोष्ट सांग की तू इतक्या गंभीर चेहऱ्याने कसं काय बोलू शकतोस? म्हणजे आम्ही सगळे हसतोय पण तू काहीच हसलेलं नाहीये. नाही, ते काय सराव आहे का त्याचा? सराव असं म्हणता येत नाही, पण आपल्याला काय मेसेज पोचवायचा आहे ऍक्च्युली, तो गेला पाहिजे आणि पुढच्या माणसाला 2 फटके बसून तो मिळाला पाहिजे. आणि ते फटके बसतायत असं वाटतं का? हा, कळतं ना, हसण्यातला फरक कळतो ना. तू या शिक्षणाच्या अंगानं पूर्ण भारतभर फिरलास. हो. साधारण शिक्षणामधले आणि त्या क्षेत्रातले कोणते गंभीर प्रश्न तुला दिसले? मला असं वाटतं की शिक्षक शिकवण्यावर भर जास्ती देतात. म्हणजे विनोबाने जे म्हटलंय ना, त्यांचं शिक्षण विचार पुस्तक हे खरं तर शिक्षकांना BA DEDच्या अभ्यासक्रमात लावलं पाहिजे, तर किमान ते वाचतील. विनोबाने जी व्याख्या केली की जे देता येत नाही ते शिक्षण. शिक्षक म्हणून माझं हे काम आहे की आय शुड मोटिवेट हिम. मी त्याला हा अनुभव दिला पाहिजे की तू शिकू शकतोस, तुला येतं, तुला जमणार, मैं हूं तुम्हारे साथ, पण शिकायचं तुला आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असं वाटतं, त्यांना असं वाटतं की सगळे विषय पाठ्यपुस्तकात आहेत. असं नाही. शिक्षकाचं काम आहे पाठ्यपुस्तक आणि जीवन ह्याचा सहसंबंध जोडणे. तो नाही जोडला जात. म्हणजे मी 75ला SSC झालो, तोपर्यंत आम्हाला इंग्लिशच्या पुस्तकामध्ये गोपाल, सीता, यास्मिन आणि अहमदनी छळ छळ छळ. म्हणजे विजय तेंडुलकरांना विचारलं होतं की तुम्हाला जर एका माणसाला गोळी मारायला दिली तर मी कोणाला मारा? त्यांनी सांगितलं कोणाला. तेंडुलकरांची माझी चांगली मैत्री होती. म्हणजे हा प्रश्न मला विचारला तर मी सांगेन मी 5 जणांना मारेन. हे गोपाल, अहमद, सीता, यास्मिन आणि ते शिकवणारे शिक्षक लाईनशी उभे राहून सगळ्यांच्या बरोबर दरवर्षी ते असायचे. मला इंग्लिशमध्ये चांगले मार्क मिळायचे, चांगले म्हणजे पास होण्यासाठी, पास होण्या इतपत, तर मी पुस्तक पाठ करायचो घाबरून. बरं, तर मला तो कोणी म्हटलं तर पंखा फास्ट कर, हे इंग्लिशमध्ये बोल. मला बोलता आलं नसतं, कारण गोपाळनी पंखा फास्ट केला नाही, अहमदनी नाही, सीतानी नाही आणि जास्मिननी पण नाही. त्यांनी जे जे केलं ते सगळं मला माहिती आहे. माझ्या जीवनाशी संबंध नसणाऱ्या गोष्टी ते सगळे करायचे. माझा प्रॉब्लेम इंग्लिशचा. इकडे गडबड झाली. म्हणजे जेव्हा आम्ही गंमत शाळा सुरू केली तेव्हा मी हा पॅटर्नच बदलला
की मुलांना मोकळेपणाने बोलता कसं येईल, इंग्लिशची भीती काढता कशी येईल. आम्ही इंग्लिशची भीती का घेतली, कारण डोक्यामध्ये सह्याद्री चॅनल, तोंडात BBC चॅनल, सिग्नलच मिळत नाही ना. दोन्ही चॅनल एक झाली तरच ना. म्हणजे मुलाला इंग्लिशमध्ये विचार करता येईल का इंग्लिशमध्ये बोलताना, तर तो इंग्लिश बोलेल. मराठीत विचार करून ते ट्रान्सलेट करून इंग्लिश असं नाही होऊ शकत. मग तसे खेळ तयार केले. म्हणजे मुलांनी एकमेकाला प्रश्न विचारायचे. पहिल्यांदा असं काय की ज्याची उत्तरं माहिती आहे तेच विचारायचं. म्हणजे भीतीच जाते. मग तुला उत्तर माहित नसेल ना, तू काय पण उत्तर ठोक, पण इंग्लिशमध्ये ठोक. म्हणजे दिस इज रुमाल, चालेल बोल, तू बिंदास बोल, काय नाही, रुमालचा शब्द काय शोधू आपण, पण तू बोली इंग्लिश बोलायची भीती काढ. मग मुलांना मजा आली. म्हणजे गंमत म्हणून सांगतो, पाढ्याचा आयुष्यभर धसका. आणि माझे वडील तशी एक अशी लांब पट्टी घेऊन बसायचे आणि मी तिकडे 15चा पाढा, 15 75 पर्यंत मी 56 इंच छाती करून, मग 15 वडील अशी पट्टी होती. अशी पट्टी केल्या डोक्यात 15 90 येईल का हो, कसे शक्य आहे. मी असं पट्टी केली की विचार करतो की आता आपली नेक्स्ट मूव काय असेल पट्टीपासून वाचण्यासाठी. या साईडला उडी मारावी, इकडे काय एकदम पट्टी पकडावी की पोटात कमी. म्हणजे माझ्या 15 गेल खड्ड्यात, आता पुढची जीव वाचवण्याची पद्धत काय, असा मी विचार करायचो. वडील आणखीन करायचे. म्हटलं डोकं आणखीन पुढे म्हण. मला आठवायचंच नाही पुढे काय म्हणायचं. आता जीव वाचवतो की पुढे कसं म्हणणार. मी आमच्या शाळेत जेव्हा सुरू केलं ना, तर मी मुलांना गेल्या सांगितलं की आपण सगळ्यांनी अर्धे पाढे पाठ करायचे. खरं तुम्ही टेक्निक शिकून घ्या, आपल्यातून टेक्निक आहे. मुलं म्हणे अर्धे. म्हटलं 15 तो सगळ्यांचाच पाठ आहे. 15 4 किती दिवसात करणार, किती दिवसात असा शिक्षक असू शकतो. तुम्ही सर किती दिवसात करू, तुम्ही सांगा, पाठ तुम्हाला करायचं, मला थोडं करायचं. मग 3 दिवसात करू, 4 दिवसात करा, खुश. 4 दिवसात काय, 2 दिवसात झालं पाठ. आता परीक्षेत आमच्या शाळेमध्ये मी नेहमी सांगायचो कॉपी करायला परवानगी, टेन्शन नाही लिहिले का. समजा मला 15 पंचे नाही आठवले, तर मी तुला विचारणार की आनंद 15 पंचे किती, 75. मी विचारलं असेल ना, तर मी ज्याने विचारलं त्याचं नाव फळ्यावर लिहिणार. विचारणारी मुले थोडे टोचत. मग तो 10 मिनिटांनी येऊन सांगायचा मुलगा, सर माझे 15 पाचे पाठ झाले, किती आहे 75, नाव पुसून टाका. म्हणजे पुढचा पाढा कधी पाठ करायचा, पुढचा पाढा कधी, त्याच्यानंतर 15 10 150 तर पाठच आहे ना, 4च करायचे. त्याचे 5-5 दिवसात पाढे पाठ झाले. हे मी विसरून पण गेलो हे टेक्निक. एकदा मी डोंबिवलीवरनं येत असताना ते असे भात शेती केलेले केस असतात बघा, असे ते पाय वाटा भात शेती केलेले असे ते असे विचित्रच असतात बघा असे. आणि इथे काय ते T-शर्टवर निबंध असतो, आय प्ले क्रिकेट बट नॉट इन द. म्हणजे त्या माणसाकडे बघायचं काय वाचायचं. असा एक मुलगा आला, मग सर आज तुमची कॉलेजमध्ये आठवण काढ. अरे म्हणजे तू कोण, तू ओळख नाही, शेतकरी बितकरी आहेस का, तुला का ऑर्डर. मी काय केसांचं गेलं, ओ सर आजची फॅशन आहे ती. पण माझी आठवण कशी केलं, आधी तू कोण, तुमच्या वर्गात नव्हतो का मी. आज माझे सगळे पाढे पाठ मी कॉलेजला म्हणून दाखवले ना. ते मला कसं काय पाढे पाठ, म्हटलं सर आम्ही अर्धे पाठ केले. तांबे सरांची आयडिया, सर तुमच्या पण पाठ आहेत ना. म्हटले नाही मी असे नाही पाठ केले, मी असे पाठ केले. त्यामुळे तेवढेच पाठ आहेत माझ्या. पण ते पक्के राहतात मुलांच्या लक्षात. तुम्ही जे म्हणता की खेळ केला आणि शिकण्यातली भीती काढून टाकली, तर मुलं शिकतात. बरोबर. आपण शिकण्याची भीती घालतो म्हणून मुलं शिकत नाहीत. जसं तू म्हणालास की शिक्षकांनी शिकवायचं नाही, तर शिकण्याची प्रेरणा द्यायची. तसंच मग पालक आणि मुलं यांच्या नात्यात काय असलं पाहिजे. मुख्य की निर्भय वातावरण असलं पाहिजे. तिकडे गडबड होते. म्हणजे प्रश्न विचारलेलाच पालकांना आवडत नाही. आणि आपल्या इकडे संस्कार नावाचा आणखीन एक मोठा फोबिया आहे. म्हणजे बघा, घरी पाहुणे आले तर आपण बिस्किटं कशी देतो, एका बशीमध्ये 4 बाजूला 4 आणि मध्ये 1. आणि वडील घरात आले तर बिस्किटं कशी घेतात, डबा घेऊन त्याचा पहिल्यांदा हात जाईल तो. संस्कार आहेत ना. वडिलांना तर अशी बिस्किटं दिली 4 बाजूला 4, तर वडिलांना राग येईल, पाहुणा आहे का, डबा आण इकडे. अरे
कॉमन वाक्य बघा प्रत्येक घरातलं. आता पाहुणे येणार आहेत, नीट वाग. म्हणजे इतर वेळी कसा वाग, जसे आम्ही वागत आहोत तसे. पाहुणे आल्यानंतर मुलं उभे राहून म्हणतात, अभ्यास झाला, आम्हाला तर त्रास होतो, झाला, नीट वागतोय, मला तुम्ही आता आम्ही चाललो. एवढे मार खायचाच आहे तर मगच खाऊ ना, पण आता पहिलं बाहेर तर जाऊ. आणि घर आवरा म्हणून जी काय पद्धत असते पाहुणे येणार म्हणून, की बाहेरच्या खोलीतला पसारा आतल्या डबल बेडवर नेऊन ठेवा आणि त्याच्यावरती राजस्थान एम्पोरियमची मोराचं चित्र असलेली एक चादर घालून टाका. नो मॅन्स लँड. घर आवरून झालेलं आहे, पाहुणे येणार आहेत, नीट वागा. ही गडबड आहे का मुलांना कळत नाही का? येडी आहेत का मुलं? पण ते नीटच वागतात. म्हणजे साधी गंमत बघा की पाहुणे आले, ते जाताना मुलाला एक चॉकलेट बॉर्बॉनचा पुडा देतात. त्या पुड्यामध्ये उघडला तर दोन्ही बाजूला पातळ पट्टी घातली, म्हणजे शेवटचं बिस्किट तुटत नाही पडलं. तो पुडा दिल्यानंतर कुठलाही मुलगा असं म्हणेल का, पुडा दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे, धन्यवाद. ही पुडा म्हणजे असं कसं करेल ना? तो पुडा घेऊन उघडायला लागतो. वडील काय, थँक्यू म्हण, थँक्यू म्हण, थँक्यू म्हण. अरे तुम्ही म्हणा ना, तुम्ही खाणार ना नंतर. ते काय असं नाही विचार कर की ही बिस्किट मुलाची आहेत, मुलगा खाणार, आपला काय संबंध आहे, तू काय थँक्यू म्हण, आपलं काय, असं नाही. थँक्यू म्हण, थँक्यू. अरे मी इथं थँक्यू म्हणजे तुम्ही पण म्हणू शकता, तुम्ही खाणार, मला माहिती आहे. मी खाली उतरत नाही तो म्हणतो मी पुढे उघडणार, हे पण मला माहिती आहे. काही पालक तर हुशार असतात. पाहुण्याने दिलाय ना, देवाजवळ ठेव. देवाला वरती असतो ना, हात पोचत नाही. मग तो पुडा उघडल्यानंतर अर्थात पहिलं बिस्किट कोणाला, घरातल्या करत्या पुरुषाला, तर तो EMI भरत असतो. मग दुसरं बिस्किट शेअरिंग कर, आपण नेहमी द्यायला शिकलं पाहिजे म्हणून ते आईला. तिसरं बिस्किट गॅरेंटेड मोडलेलं असतं, मोडकं बिस्किट मुलाला. मग तो मुलगा म्हणतो, आबा मोडलंय. म्हटले मग तोंडामध्ये अख्खं जातं का? मोडतच ना, खाते. पुढचं अख्खं बिस्किट आहे. अरे तुम्ही घ्या ना मोडकं बिस्किट. म्हणजे मला असं वाटतं आपण मूल केंद्रीय विचार करणार का खरोखर? आपण लांब जातोय मुलांपासून. मूल समजून घेण्याच्या पद्धती शिकायला पाहिजेत. तू पालक म्हणून तुझ्या मुलींकडून काय शिकलास? म्हणजे एक तर भरपूर चुका केल्या आणि त्या त्यांनी सांभाळून घेतल्या, त्याच्यामुळे शिकण्याची संधी मिळाली. चूकच केली नसती तर शिकलोच नसतो. शिकलो, पेशन्स शिकलो, त्या मूल समजून घेण्याची पद्धत शिकलो. म्हणजे माझ्या मोठ्या मुलीने तिला वाचनाची फार आवड नव्हती आणि धाकटी मुलगी इतकी वाचते की आम्हाला डोक्याला त्रास व्हायचा. ती जेवताना वाचायची. तर मी म्हटलं का जेवताना वाचू नको ना. तिला मी वाचताना जेवते. आता काय बोलणार ना, शब्दच छल काहीतरी, बरं वाचते तर आहे. मोठ्या मुलीने माझ्या आग्रहा खातर एकदा तोत्तोचान पुस्तक वाचलं, सांगितलं आता एक पुस्तक वाचलं, आता पुन्हा पुन्हा पुस्तक वाच करायचं नाही. आणि धाकटी मुलगी म्हणाली, वा वा, मी तर 8ला जाणार, कारण भरपूर पुस्तकं वाचायला मिळतील, 2 टोकं. मग मोठ्या मुलीला चांगले मार्क मिळाले. मग ती मला असं म्हणाली की मला अशा ठिकाणी ॲडमिशन पाहिजे जिथे पुस्तकं नसतील पप्पा. म्हणून मग आम्ही मॉडेल कॉलेजला फाउंडेशन कोर्सला ॲडमिशन घेतली, की तिला पुढे चित्रकलेत जायचं आहे. कॉलेजमधून आली ती आणि एकदम चेहरा पडलेला. काय झालं पप्पा, इथे पण एक पुस्तक आहे, कलेचा इतिहास. म्हणजे आता एक तरी पुस्तक असणार नाही तर मग कार्पेंटर, वेल्डर इथेच कुठेतरी जावं लागेल. म्हणजे मग त्याच्यानंतर ती टेक्स्टाईल डिझाईनला गेली. टेक्स्टाईल डिझाईनला ती टॉपर होती. ती रिझल्ट लागून घरी आल्यानंतर तिने मला सांगितलं, मला खरं तर टेक्स्टाईल डिझाईनमध्ये काडीचा इंटरेस्ट नाही, मग मला ज्वेलरी डिझाईन करायचे. आता मी तर आयुष्यात ज्वेलरी प्रकरणात गेलो नाही, कुठले दागिने घालत नाही, आमचा काय संबंध नाही. आपण मॅजेस्टिक बुकस्टॉलला जाणार नाही तर लाखाने बुकस्टॉल. आता ज्वेलरीवाले कोण, मी कोणते ओळखीचा इकडनं तिकडनं शोधला. 6 महिने गेल्यावरती मला असं म्हणाली, खरं तर मला ज्वेलरीमध्ये नाहीच इंटरेस्ट, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. अर्थात त्यात तिला चांगले मार्क मिळाले. तेव्हा कॉम्प्युटर लॅपटॉप नव्हतं. मी तिकीट काढायला चाललो होतो. मी म्हटलं की हे आता फायनल आहे ना, म्हणजे तुला दिल्लीला ॲडमिशन मिळते, म्हणजे हे नक्की आहे ना. तिला एक मी फोन करतोय. पण तिच्या मैत्रिणीने फोन केला. ती म्हणजे मूर्ख आहेस का तू, हॉटेल मॅनेजमेंट हे हा बायकांसाठीचा कोर्स नाही आहे. तुला केटरिंगमध्ये इंटरेस्ट आहे का हॉटेल मॅनेजमेंटमध्ये? तर केटरिंग, मग केटरिंग कॉलेजला ॲडमिशन घे ना.
ते पप्पा हॉटेल मॅनेजमेंट कॅन्सल, मला केटरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे. मग आम्ही केटरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली. मग त्यांनी केटरिंग कॉलेजचा 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आमची कुठेही 5 स्टार हॉटेलमध्ये ओळख नाही. गुरुप्रसाद हॉटेल नाही तर शीतल हॉटेलमध्ये जाऊन आपण कांदा उत्तप्पा खातो, त्यामुळे काहीच ओळख. तिथून आल्यानंतर ती मला म्हणाली, टेक्स्टाईल सारखं क्षेत्र नाही पप्पा. मी तिला म्हटलं, हे बघ आता रोटी झालंय, कपडा झालाय, मकान, म्हटलं काय आर्किटेक्ट बिटेक्ट करायचं तर ते पण करून टाकू. मी केलं नाही असं नाही ना. आता फायनल टेक्स्टाईल. म्हटलं टेक्स्टाईलला जॉब मिळाला. पण ही सहनशक्ती मुलांमुळे येऊ शकली की हरकत नाही, आपण अपारपणे समजून घेतलं पाहिजे. कारण सूर मिळायला वेळ लागतो. मलाही वेळ लागला सूर मिळायला. म्हणजे मुलांच्या यशात आणि अपयशात सहभागी होणं ना, हे पालकत्व आहे, फक्त यशात नाही. तर तिला येत असेल अपयश तर हरकत नाही, मैं हूं तुम्हारे साथ. तू जेव्हा हसत खेळत लोकांना सांगतोस, लोक विसरतात का गंभीरपणे घेतात? हो, एक किस्सा सांगतो. मिरजेला माझा कार्यक्रम होता आणि एक 8,000 लोक फुल पॅक. आणि तिथे एका माणसाने प्रश्न विचारला, जो जनरली सगळेच लोक विचारतात की आम्ही मुलांना प्रेमाने शिक्षा करतो, तर काय हरकत आहे? म्हटलं शिक्षा करू नका. तो एक माणूस म्हणाला, प्रेमाने करतो. म्हटलं अच्छा, आणि अगदी हलकेच मारतो. म्हटलं अच्छा, मग तुमच्याकडे अशी वजन आहेत का? 100 ग्रॅम, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, 100 ग्रॅम फेकून मारतो, जास्त केलं अर्धा किलो फेकून, असं म्हणजे काय, कसं मोजतात कसं? म्हणजे हलकं जड वगैरे. हो तुम्ही टिंगल करू नका. आणि म्हटलं मला कळत नाही, म्हणजे हलकं कसं काय? आणि ते प्रेमाने. मी म्हणजे तुमचं आई वडिलांना प्रेम आहे का? त्याला आहे. खूप दिवसांनी आई भेटली, एक पटकन थोपाडीत मारायची, प्रेमाने टाक. कुठे होतीस? वडील भेटले, एक मारायची फाईट, प्रेमाने. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती प्रेमाने प्रेम करा. आता सांगताय तसं. नंतर नवऱ्यासोबत हातात काठी घेऊन नवऱ्यासोबत प्रेम करा. मग आमच्या मुलांवर करा. तुमचा जीव वाचला तर बघू, तर होऊनच जाऊ दे एकदा. प्रेमाने कसं काय? आणि मग मी शिक्षेवरती जाम झाडलं की शिक्षा करून कसं बदल होईल. तर तिथे एक माणूस असं म्हणाला की मला लहानपणी माझ्या वडिलांनी मजबूत मारलं, आता मी IT मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, माझं काय बिघडलं सांगा, मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर मी म्हटलं नाही, देतो ना उत्तर, नाही देत, तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वडिलांची एक कानफटात खाल्लीत तेव्हा तुम्हाला असं वाटलं का की आहा काय लाल प्रकाश दिसतोय, ही माझ्या भविष्याची पहाट तर नाही ना? बाबा आणखी 2 पेटवा, मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय. आणि आई तू का बघत उभी आहेस? तू पण या यज्ञात सामील होऊन जाऊ द्या. असे विचार आले होते का वडिलांना शिवायला होते? एवढंच सांगा फक्त. असे कसे येतील? म्हणजे तेच तर सांगतोय ना मी तुम्हाला. तर हे सगळं छान धमाल झाली कार्यक्रम. हे झाल्यानंतर एक म्हातारे गृहस्थ टोपीवाले असे बाजूला थांबले होते. खूप माणसं आली, पुस्तकं घेत होती, बोलत होती. ते माणूस रडत होता. मग सांगताना भरून आलं की मला किंवा तुम्ही मला खूप उशिरा भेटलात, खूप मारलं माझ्या मुलाला, आज मला वाईट वाटतंय. तर माझी हिंमत नाही मुलांना मला माफ करा म्हणण्याची, तर मी तुम्हाला तरी सांगतो वगैरे. तर म्हटलं की नाही आजोबा जाऊ दे, असं होऊ शकतं वगैरे. मग तुम्हाला छोटीशी गिफ्ट मला द्यायची. म्हटलं प्लीज नको, तुम्ही एवढं बोललात तर मला मिळाली, काहीच नको. नाही म्हणजे मी काही घेणारच नाही, त्यामुळे घ्यावंच लागेल तुम्हाला. त्यांची मिरजेला सतार बनवायची फॅक्टरी होती. त्यांनी ती काचेमध्ये असं तशी एवढी मोठी सतार मला दिली. आता मी ST ने जाणार होतो. मी म्हटलं ही सतार STतून घेऊन देते, तिथेच वाजायला लागेल आतमध्येच. तर काय करू मी घेऊन? ते का एवढंच ना, कुठे राहता तुम्ही? पुण्यात. माझी गाडी घेऊन जा. मग गाडीने पुण्याला सोडली, ती सतार घेऊन जायला. म्हणजे लोकांना कळतं आतमध्ये जातं, तर नेमक्या पॉइंटला ते टच होतं. म्हणजे वा, क्या बात. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जर आपण विनोद आणि खेळकरपणा वापरला तर मुलांच्या मधला, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मधला इंटरेस्ट लेवल ही किती वाढते ह्याचे काही
पाश्चात्य आणि पौरात्य असे अभ्यास पाहण्यात, तर त्यांना असं दिसलं की खेळकरपणे शिक्षण केलं तर मुलांचा इंटरेस्ट हा 72% मुलांच्या मध्ये हा इंटरेस्ट त्या कंट्रोल ग्रुपच्या पेक्षा जास्त आला. 82% मुलांना आपले शिक्षक हे जास्त अप्रोचेबल वाटले. क्या बात. आणि बेटर लर्निंग हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा तेही जवळजवळ 82% विद्यार्थ्यांच्या मध्ये सापडलं. म्हणजेच विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन विद्यार्थ्याबरोबरचं नातं जोडून ज्या वेळेला शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया होते त्यावेळेला मूल तर शिकतच, पण मुलाबरोबर ज्यांचा संवाद असतो ते पालक आणि ते शिक्षक सुद्धा शिकतात. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काही पाश्चात्य देशांमध्ये आता शिक्षकांच्या शिक्षण क्रमामध्ये क्लासरूम ह्युमर नावाच्या एका विषयाचा अंतर्भाव केलाय. वा. आणि दुसरं त्यांना असं दिसलं की हा क्लासरूम ह्युमर हा सर्व वयामधल्या शिकण्याला खूप उत्तेजन देतो. म्हणून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचं जे शिकणं आहे त्याच्यामध्ये खेळ पद्धती वापरून बघितली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या ज्येष्ठ नागरिकांचे मेंदू हे नीट काम करत नाही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खेळकर दृष्टीने शिकवल्यावरती शिकण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाली. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हे असे सगळे पुरावे एकीकडे आहेत आणि आपण सगळेजण असं म्हणतो की छडी लागे छमछम, तर छडी लागे छमछम तर फक्त वळच येतात घमघम. विद्या काही येत नाही हे आपण शिकलो. याला एक पूरक गोष्ट फक्त सांगतो की जसं खेळ आहे ना तसं कौतुक व्हायला पाहिजे. आपण मराठी माणसं मुलांचं कौतुक करायला घाबरतो. म्हणजे आपल्या कुठल्याही घरामध्ये वा छान सुंदर हे अमराठी शब्द आहेत. नाहीच. तुमचा मुलगा कसा आहे, टी आहे, चांगलं बोला ना, का टॉन्सिलचा त्रास आहे का. कोणाच्या घरात गेलं तर पहिल्यांदा पालक तक्रारी सांगतात. अभ्यासच करायला नाही, टीव्हीच बघतो, पोळीवाजे खायला काय, बोला ना, चांगलं बोला ना. तो मुलगा बघतो आपले आईबाप कसे बोलतात, मग ही मुलं तुमच्याविषयी चांगलं बोलतील. आपण बदलणार का. म्हणून आम्ही काय केलं, बक्षीस देण्याची एक नवीन पद्धत तयार केली. म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शनिवारची शाळा चालवायचो तर बाजूला एक प्रेस होती, त्यांच्याकडचे ते असे कटिंग केले कागदाचे तुकडे वगैरे होते ना, ते आम्ही 10 पैसे किलो 20 पैसे किलोनी घ्यायचो, मुलांना फाडायला रंगवायला द्यायचो, फेकून द्यायचो. एक दिवस त्या प्रेसचे मालक आले, ते म्हणाले की तुम्हाला असे बिल्ले पाहिजेत का. 350 बिल्ले आहेत, ते आम्हाला मोठे पाहिजे होते, चुकून लहान झाले, डाय चुकला, पाहिजेत का. म्हटलं नको, ती ठेवायला जागा नाही, ही शाळा बहुधा आम्हाला बाहेर काढायच्या मागे आहे, आमचं सामान जास्ती झालंय. मग त्यांनी मॅजिकल वर्ड वापरला, फुकट हवेत का. फुकट. मी म्हटलं की मग हवेतच. 350 बिल्ले. मग मी तर म्हणतो तुमच्याकडे एक भोग पाडायचं मशीन पण आहे ना. ते हो, माझं एक भोग पण पाडून दे ना. आता म्हणजे तुम्ही देणारच आहे म्हणून आम्ही तर काय बिल्ले मागितलेच नाही आहेत. मग ते म्हणा की ठीक आहे, आता म्हणजे तुम्ही भोग तर पाडणारच आहात, तर त्यात जरा रिबिन पण घाला ना, म्हणजे सिल्कचीच चांगली, म्हणजे गळ्यात घालता येईल. ते ठीक आहे, आता रिबिन घालणारच आहात तर जरा वेगवेगळ्या रंगाच्या घाला. ते एकदम भडकले, सोन्याचं प्लेटिंग करू का. ते केलं तर फारच चांगलं, आम्ही तर नवीन शाळाच काढू मग इकडे. आणि ते आणले बिल्ले, पुन्हा आयुष्यात तुम्हाला काय फुकट देणार नाही वगैरे वगैरे. आम्हाला काय बोलणी खायची सवयच झाली होती, त्यामुळे ते घेतले. मग मी काय तो वर्गात, जो मुलगा माझा ऐकेल त्याला 1 बिल्ला बक्षीस. आता आपण अमुक गणित करूया, कारण हो 1 बनणार, 30च मुलं ना, 350 बिल्ले संपवायचे. मग 5-5, 6-6 बिल्ले आलं की मी म्हणतो येस कमांडर, येस चीफ, येस मेजर. एखादा मुलगा मला असं, मी आशीर्वाद सुद्धा 5 वेळा लिहिणार नाही, चल 2 बिल्ले परत दे. नाही मी लिहीन, घे आणखीन. शाळा सुटताना सगळे बिल्ले परत, घरी जाताना सगळे हवालदार, एक पण बिल्ला नाही. पण बिल्ला मिळतो म्हणून
मग त्या शाळेने आमचे बिल्ले पळवले. मग दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर आम्ही काय कल्पना आयडिया काढली, जी आम्ही प्रशिक्षणात पण सांगतो. वर्गात गेल्यानंतर फळ्यावरती मी उजव्या हाताला एक उभी रेष मारतो आणि वरती लिहितो आजचे हुशार विद्यार्थी, उद्याची गॅरंटी नाही. संध्याकाळपर्यंत सगळ्यांची नावं येतात. पुसून टाका, जय महाराष्ट्र, धन्यवाद, चला उद्या पुन्हा पुरस्कार वितरण, पुन्हा सुरुवात. म्हणजे पुरस्कार असा पाहिजे की ज्याला पैसे खर्च नाही झाले पाहिजेत, जो टिकला नाही पाहिजे, एक्सपायरी डेट पाहिजे, जो हातात नाही आला पाहिजे, पण तुझं कौतुक तर झालं पाहिजे. वा 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 वा, त्या बात एकच जोडतो फक्त त्याला कौतुकासाठी. का कौतुक करत नाही तसं मला असं वाटतं की लोकांना अशी भीती वाटते की कौतुक केलं तर तो डोक्यावर बसेल, ही एक भीती. आणि दुसरी नॉस्टॅल्जिक भीती, माझी आहे का किंमत कुणाला, मरते ना मी घरात, आहे का कोणाला कौतुक, मग मी कशाला करू, आपलं डीलिंग करता येईल का. तर माझं एवढंच पालकांना म्हणणं आहे की मुलाचं कौतुक करणं म्हणजे मुलाच्या कामाचं कौतुक करणं. की तू चांगलं बेडशीट घालतो, सुरकुती येत नाही, फार छान, तू मिठी चांगली निवडतोस, तू पॉलिश चांगलं करतोस, तू अमुक अभ्यास चांगला करतोस, म्हणा ना. तसं 2 गोष्टी चांगल्या दाखवल्या ना तर तू तिसरी गोष्ट चांगली करेल. तर माझी कदर करणारा कोणतरी आहे, ही भूक मुलाची आहे आणि ती मला ओळखता येत नाही. तिथे आपण कमी पडतो. कौतुक कसं करावं की जे कौतुक हृदयाला भिडेल, पण जे कौतुक आपल्याला शेफारून टाकणार नाही, ते योग्य वेळी करणं खूप महत्वाचं. म्हणून आता आपण राजीवचं खूप खूप कौतुक करूया. विंदांच्या कवितेने शेवट करू काय. कविता अशी आहे की सोलापूरहून येते काकू, माझ्यासाठी आणते चाकू. सोलापूरहून येते काकू, माझ्यासाठी आणते चाकू. कोल्हापूरहून येते आते, माझ्यासाठी आणते पत्ते. सोलापूरहून येते काकू, माझ्यासाठी आणते चाकू. कोल्हापूरहून येते आते, माझ्यासाठी आणते पत्ते. राजापूरहून मावशी येते आणि माझा पापा घेते, आणि माझा पापा घेते. वा वा. यामध्ये गंमत अशी आहे की सोलापूरहून काकू येते, मुलाला चाकू आणते, मुलाला जवळ नाही घेत. कोल्हापूरहून आते येते, मुलाला पत्ते देते, मुलाला जवळ देत नाही. राजापूरहून मावशी येते, ती काहीच आणत नाही, ती मुलाला जवळ घेते, त्याचा बापा घेते. आपण मुलांना देणारे नाही तर आपण मुलांकडून घेणारे व्हायला पाहिजे, हे ही कविता मला शिकवते. आपण मुलांची काकू नाही, आत्या नाही तर मावशी व्हायला पाहिजे, तर आपण चांगले पालक आणि शिक्षक होऊ. धन्यवाद.